अकोले तालुक्याचे पंचायत समितीचे प्रभारी गट शिक्षण अधिकारी जालिंदर खदास आहे। खरे तर आपण सगळ्यांनीच बघितलं 8-15 दिवसापासून वृत्तपत्र झालं, जे मीडियाचे पोर्टल आहे त्यांच्यामधून त्यांच्या संदर्भाच्या बातम्या येत आहेत, लिहिलं जात आहे, काही पण लिहिलं जात आहे। खऱ्या अर्थाने एक गट शिक्षण अधिकारी म्हणजे सगळ्या तालुक्याची जबाबदारी त्याच्यावर असते आणि आपल्या अकोले तालुक्यासारखा भाग अतिदुर्गम भाग आहे। काही ठिकाणी जास्त विद्यार्थ्यांची पटसंख्या असते, काही ठिकाणी कमी पटसंख्या असते। तर अशा वेळेस काही ठिकाणी आपल्याला तो शिक्षक द्यावा लागतो आणि तो शिक्षक का द्यावा लागतो की खरोखरच आपल्या अतिदुर्गम आणि आपल्या डोंगराळ भागामध्ये की मुलांचं शिक्षणाचं नुकसान होऊ नये म्हणून त्या ठिकाणी जी व्यक्ती असते किंवा जी व्यक्ती बसलेली असते तालुक्याच्या ठिकाणी त्या व्यक्तीला तो निर्णय घ्यावा लागतो। अशा वेळेस आपले पदाधिकारी सांगतात किंवा सगळ्या जे पदाधिकारी असतील किंवा कोणी त्या गावातील सरपंच असेल किंवा जिल्हा परिषद सदस्य असेल किंवा कोणी पण असेल, त्यावेळेस त्या मुलांचे नुकसान नाही होऊ म्हणून त्यावेळेस आपण सांगितलं जातं की सर तुम्ही इथं हा शिक्षक आम्हाला उपलब्ध करून द्या। आज सुद्धा मागच्या 8 दिवसापासून 2 दिवस एक दर्याची आमची शाळा बंद होती, म्हणजे तिथं शिक्षकच नव्हता। म्हणजे अशा वेळेस काही निर्णय आपल्याला घ्यावे लागतात, म्हणजे त्या ठिकाणी जो माणूस बसलाय त्या माणसाला ते निर्णय त्यावेळेस घ्यावा लागतात। का घ्यावा लागतात? तर मुलांचं नुकसान होऊ नये म्हणून तो निर्णय त्यांना घ्यावा लागतो। गुणवत्तेच्या बाबतीत म्हटलं तर मागील 5 वर्षापासून मी पण जिल्हा परिषदेला काम करते। खताळ साहेबांचं काम म्हणजे गुणवत्तेच्या बाबतीत एकदम अतिशय चांगल्या पद्धतीने ते करत आलेले आहेत आणि जिथं शिस्त असेल तिथं शिस्तीनेच ते वागतात आणि चांगल्या पद्धतीने ते मुलांच्या बाबतीत म्हणजे गुणवत्ता कशी वाढली पाहिजे याबाबत त्यांनी निश्चितपणाने काम केलं आहे। आणि बदल्या झाल्या नाही का? याच्या आधी सुद्धा समयोजनाच्या बदल्या झाल्या, त्यांच्या आधी जो चार्ज होता त्यांच्या काळात सुद्धा बदल्या समयोजनाच्या झाल्याच आहे की इथून इथे द्या, तिथून तिथे द्या। म्हणजे हा प्रकार काही आज झाला नाही, म्हणजे इथून पाठीमागं का आणि त्या ठिकाणी तो माणूस बसतो तो पण कशासाठी करतो की कुठेतरी मुलांचं नुकसान होऊ नये आणि कुठेतरी मुलं चांगली शिकली पाहिजे म्हणून त्या जागेवरती जो माणूस बसतो तो निर्णय त्या ठिकाणी घेतला जातो। खरं तर वृत्तवाहिनीला असं जे आता 8-10 दिवसापासून वृत्तवाहिनीमध्ये एक की म्हणजे अश्लील भाषेत किंवा म्हणजे वेगळ्या पद्धतीने त्या वृत्तपत्रामध्ये लिहिलं जाते। वृत्तपत्राला असा अधिकार मुळातच शहानिशा केल्याशिवाय किंवा त्या गोष्टीची कोणत्याही प्रकारची शहानिशा किंवा पुरावे नसताना लिहिण्याचा अधिकार वृत्तपत्राला नाहीच आहे। अशा पद्धतीने वृत्तपत्राने ते लिहिलं पाहिजे नाही। खऱ्या अर्थाने म्हणजे एखाद्या अधिकाऱ्याला टार्गेट करायचं म्हणून कोणत्याही स्तरावरती आपण खालच्या भाषेमध्ये आणि खालच्या स्तरावर जाऊन लिहिणं हे कितपत योग्य आहे आणि असं हे आपल्याकडे लोकशाही आहे आणि लोकशाहीला शोभेल असं आहे का? याच्यामध्ये लोकशाहीच्या म्हणजे उद्या जर भविष्यामध्ये एखाद्या माणसाने एखादा अधिकारी तिथं असेल आणि तो खऱ्या अर्थाने तिथं जर खरंच चांगल्या पद्धतीने काम करीत असेल आणि त्याला खरंच वाटत असेल की मुलांचं खरंच भवितव्य घडलं पाहिजे, त्यासाठी त्याला काही निर्णय शिस्तीने घ्यावे लागले असतील आणि त्याला खरंच त्या अर्थातून त्याला टार्गेट केलं जात असेल तर हे कितपत योग्य आहे? म्हणजे हा प्रकार किती निंदनीय आहे असं मला वाटतं। खऱ्या अर्थाने ह्या शाळांच्या बाबतीत खताळ साहेब जे काम करत होते ते अतिशय त्यांनी चांगल्या पद्धतीनेच केलं होतं। याच्या पाठीमागे पण ज्या बदल्या झाल्या असतील त्यांचं पण म्हणजे समयोजन त्यांनी केलं होतं, म्हणून असं करू नये। लोकशाहीला हे खरंच पूरक आहे का? हे पूरक नाहीच आहे असं मी आज एक महिला म्हणून सांगते। आणि जे वृत्तपत्रामध्ये म्हणजे ह्या तालुक्यामध्ये जर असं वृत्तवाहिनीतून लिहिलं जात असेल तर खरंच म्हणजे ज्या वृत्तवाहिनीतून असं चुकीच्या पद्धतीने लिहिलं असेल तर खऱ्या अर्थाने त्यांना खरंच कुठेतरी धडा शिकवला पाहिजे आणि जे आपल्या वरच्या स्तरावर SP असेल या ठिकाणी जाऊन ते पोर्टल जर चुकीच्या पद्धतीने जर ते पोर्टल प्रसारित माध्यमातून काम करत असेल तर निश्चितपणाने ते बंद केलं पाहिजे असं मला इथं आज निश्चितपणाने सांगावंसं वाटतं। खऱ्या अर्थाने मुलं म्हणजे हे काय म्हणतो आपण उद्याची पिढी घडवणारी असतात आणि त्यांच्यासाठी कोणीतरी चांगलं काम करत असताना त्यांना कुठंतरी आडवं येणं हे सुद्धा चुकीचं आहे। आणि जातीपातीचं राजकारण जर म्हणायला गेलो आपलं तर आपला खरंच पुरोगामी विचारांचा तालुका आहे आणि कुठेतरी जातीपातीचं राजकारण कुणीच करू नये। म्हणजे
हा समाजाचा किंवा त्या समाजाचा आपला तालुका सगळ्या समाजांना एकत्र घेऊनच आपण म्हणजे काम करतो, तर निश्चितपणाने चांगल्या विचारांनीच पुरोगामी विचारांनीच काम निश्चितपणाने झालं पाहिजे असं मला वाटतं. आणि जर असा आज या अधिकाऱ्याला त्रास झालाय, उद्या त्या ठिकाणी दुसरा अधिकारी बसणार आहे, भविष्यामध्ये त्या अधिकाऱ्याला सुद्धा जर त्यांनी सगळ्या म्हणजे काही चांगल्या गोष्टींसाठी चांगले निर्णय घेतले तर त्या अधिकाऱ्याला सुद्धा त्रास होणार आहे. निश्चितपणाने भविष्यात या गोष्टींचा त्रास सुद्धा नाही हो, म्हणून आपण या गोष्टींवर आज थांबलं पाहिजे की जर या अधिकाऱ्याला न्याय नाही मिळाला तर निश्चितपणाने आपण आंदोलन करू आणि कुठेतरी या गोष्टीला वचक बसला पाहिजे आणि कुठेतरी या गोष्टी थांबल्या पाहिजे आणि याच्यासाठी आपण हे आजच थांबवलं पाहिजे. म्हणून निश्चितपणाने आम्ही या आंदोलनासाठी निश्चितपणे आमचा सहभाग असेल, एवढं बोलून मी थांबते. गट शिक्षण अधिकारी जालिंदरजी खताळ यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या संदर्भामध्ये राजकीय सामाजिक क्षेत्रातील आमचे सर्व मान्यवर, शिक्षक मंडळी आणि पत्रकार बंधूंनो, अनेक दिवसांपूर्वी व्हॉट्सअपच्या माध्यमात असून इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून खताळ सरांच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या अनेक वेळा बातम्या येत होत्या. परंतु आम्ही सुद्धा गाव पातळीवर, तालुका पातळीवरती राजकारण समाजकारण करत असताना आमच्या तांबळगावच्या एका प्रकरणामध्ये एका शिक्षकाच्या चुकीमुळे अनेक विद्यार्थ्यांचं नुकसान झालं होतं. काही दिवसापूर्वी आम्ही माननीय BDO साहेबांना त्या संदर्भामध्ये माहिती दिली, परंतु आम्ही तो शिक्षक ह्याच तालुक्यातला आणि एक शिक्षक असल्यामुळे माणुसकी काहीतरी माणसामध्ये असली पाहिजे, या संदर्भामध्ये आम्ही त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई करू नका हे आम्ही सर्व ग्रामस्थांनी, गट शिक्षण अधिकारी असेल, BDO असतील, यांना समक्ष भेटून त्यांना विनंती केली आणि त्या शिक्षकाची आम्ही बदली केली. परंतु अलीकडच्या काळामध्ये वेगळ्या पद्धतीचं राजकारण या तालुक्यामध्ये चालू झाले. खताळ साहेबांसारखा शिक्षण अधिकारी त्यांचं चाललेलं काम, माझ्या माहितीप्रमाणे गेल्या काही दिवसापूर्वी 38 शिक्षकांच्या बदल्या झाल्या होत्या. परंतु ह्या बदल्या करत असताना स्थानिक राजकारणी लोक असतात, माननीय आमदार असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, BDO साहेब असतील, यांच्या लेखी किंवा तोंडी आदेशाने त्या शिक्षकांच्या बदल्या केल्या जातात. परंतु एक आमच्या महिला भगिनीची बदली त्यांनी त्यांच्या इच्छेनुसार मागितली. त्यामध्ये रोटेशन प्रमाणे आम्ही घेतलेल्या माहितीप्रमाणे त्यांना ते काही ती शाळा देता आली नाही. परंतु तरी सुद्धा त्यानंतरच्या काळामध्ये खताळ सरांकडे ज्या वेळेला विनंती केली, गट शिक्षण अधिकारी असेल, BDO असेल, यांनी त्या महिलेला जी शाळा पाहिजे होती तीच शाळा नवलेवाडीची माझ्या माहितीप्रमाणे भेटलेली आहे. तरी सुद्धा अशा पद्धतीनं जातीय रंग जर दिला जात असेल, या शिक्षण हा ज्ञानाचं काम या शिक्षण विभागामध्ये केलं जातं. परंतु ह्या विभागात सुद्धा जर राजकारण कोणी पाहत असेल तर याच्यासारखी निंदनीय गोष्ट कुठलीही नाही. मित्रांनो, आपण बघत असतो या शिक्षकांच्या परिश्रमातून अनेक राजकारणी घडत असतात, समाजकार्य करणारे अनेक मंडळी या तालुक्यामध्ये त्यांच्या माध्यमातून घडलेली असेल. परंतु जर एखादा अधिकारी जर तुम्ही टॉर्चर केला, त्याच्या बदलीचं नाही तर त्याला बडतर्फ करावं, अशा पद्धतीचं राज्यस्तरीय एखाद्या नेत्याने जर त्या जिल्ह्याच्या अधिकाऱ्याला फोन करून जर सांगितलं असेल तर किती दुर्दैव या शिक्षण विभागामध्ये समजावं. मी एकच विनंती करतो, जर या खताळ सरांवरती झालेली कारवाई मागे घेतली नाही, त्यांच्यावरती जर कारवाई पुढे जात राहिली तर आमच्या मित्राने सांगितल्याप्रमाणे या तालुक्यातले सर्व शाळा, आम्ही आमचे सर्व पालक या शाळा बंद करून अकोला तालुका बंदची हाक देऊन आम्ही खताळ सरांना जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत हा तालुका स्वस्थ बसणार नाही. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
जय महाराष्ट्र. मी माधवराव चिटमे 40 वर्ष या तालुक्यात शिवसेनेच्या माध्यमातून सामाजिक काम करताना कोणावरही जरी अन्याय झाला तर त्या अन्यायाच्या विरोधात ठाम उभं राहणं, त्या अन्यायाची सोडवणूक करणं हेच आमचं काम. परंतु खताळ सरांच्या निमित्तानं म्हणजे आपले प्रभारी गट शिक्षण अधिकारी यांच्या निमित्तानं जो काय प्रकार समोर आला, ज्या पद्धतीनं सगळा बनवण्यात आला, हे जेव्हा अभ्यासलं तेव्हा हे इतकं भयानक आहे. यामध्ये काही माणसांनी अगदी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचा सुद्धा सहभाग घेतला. खूप आदर आंबेडकर साहेबांनी सुद्धा, मला नाही वाटत की ते अशा प्रकारचा एकतर्फी दबाव कोणावर करतील असं मला वाटत नाही. परंतु त्यांचाही दुरुपयोग केलेला आहे. त्यानंतर एक गोष्ट अशी समजली अनधिकृत सूत्रांकडून की कुणीतरी सीओ साहेबांना फोन केला होता आणि मंगळवारी आमच्याकडे ती फाईल येणार आहे आणि मंगळवारी आम्ही त्यांना सस्पेंड करणार आहे. सीओ साहेब, तुम्ही जिल्ह्याचे पालक आहात, त्या कर्मचाऱ्यांचे पालक आहात. हे सगळं करताना एखादी व्यक्ती जर खरोखर दोषी असेल तर तुमच्या यंत्रणेकडून तपासा. परंतु तालुक्यात नाक्यावर जातीच्या नांग्या काढून काही बदमाश भडबुंजे आपण कुठं उभे आहोत याची त्यांना कल्पनासुद्धा नाही आणि पोट भरायचं किंवा ब्लॅकमेलिंग करायचं, मी कुणीतरी हे दाखवायचं आणि याच्यासाठी जरी उद्योग केलेले जात असतील तर मग इथं अक्षरशः काहींनी ॲट्रॉसिटीची इज्जत घालवलेली आहे. अशा प्रकारे जर कोणी वागत असेल तर मग पालक समाजाचा प्रतिनिधी म्हणून, मराठा समाजाचा प्रतिनिधी म्हणून आम्हाला एक विनंती करायची आहे की दोषीला आम्ही कधीही पाठीमागं घालणार नाही. परंतु ह्या तालुक्यामध्ये एखाद्याचा दोष नसताना जर त्याच्यावर अन्याय झाला तर मात्र आम्ही कोणालाही, तो सरकारमध्ये असो केवढाही अधिकारी असो, त्यांना सोडणार नाही. मेहरबानी करून खताळ सरांवरील हा अन्याय कुठल्याही प्रकारे होता कामा नये. उलट प्रशासनातल्या त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गोष्टी समजावून घ्याव्या. आपल्या अधिकाऱ्याला आपणच जर समजा पाठबळ दिलं नाही तर या समाजाचं काय अवस्था होईल. म्हणून मी त्यांना विनंती करतो आणि तात्काळ आमची खात्री झालेली, आम्ही खात्रीशिवाय कधी बोलणार नाही. खताळ सरांच्या कुठल्याही गोष्टीवर एकही खरंच उठला नाही पाहिजे. एवढा चांगला अधिकारी आहे, सगळं रिपोर्टिंग आमच्याकडे चांगलं आहे आणि आमच्याही बोलण्याची दखल घेऊन पुन्हा तुम्ही त्यांची चौकशी करा. परंतु चांगल्याला चांगलं म्हणा, अन्यथा हा खताळ सरांवरचा नाही, ह्या आमच्या तालुक्याचा जो स्वाभिमान आहे, तालुक्याची जी मूल्य आहेत, ह्या मूल्यांवरचा हा आघात असेल आणि मग मात्र तालुका गप्प बसणार नाही. एवढीच विनंती करतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.